हॅलो, इयत्ता 8वी ब विद्यार्थी, आपण काल यामधील प्रकरण क्रमांक 12 इक्वेशन इन वन व्हेरिएबल याच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। यामधील आपण पहिले 2-3 पिरियड केवळ यातील बेसिक प्रॉपर्टीज संदर्भात असणाऱ्या काही माहितींचा अभ्यास केला आहे आणि क्वेश्चन नंबर 2 मधील काही उदाहरणे अभ्यासलेली आहेत। अजून यातील 1-2-3 उदाहरणांचा अभ्यास आज आपण इथे करणार आहोत। सो लेट अस स्टार्ट एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट 12.1 एक्झाम्पल नंबर 5। example number 5, that is 9x divided by 8 plus 1 is equal to 10. This is the example we have to solve. आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। मग हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण या अगोदर ज्या पद्धती वापरल्यात, क्रिया वापरल्यात त्याचा वापर करायचा आहे। थोडंसं अपूर्णांकामध्ये उदाहरण आहे म्हणून आपला गोंधळ होण्याची शक्यता असते। म्हणून हा अपूर्णांक काढून टाकणं, जो छेद आहे तो काढून टाकणं हे महत्त्वाची बाब आहे। मग हा छेद काढून टाकायचा असेल तर काय करायला पाहिजे, तर याला जर समजा आपण 8 ने गुणलं तर 8 आणि 8 हे जातील। सो टू रिमूव्ह 8 multiply both side by 8। अपूर्णांकात छेदस्थानी असणारे 8 घालवून टाकण्यासाठी आपण या ठिकाणी प्रत्येक पदाला 8 ने गुणतोय। सो 9x divided by 8 multiplied by 8 plus 1 multiplied by 8 and 10 multiplied by 8, and then simplify x 8 gone, remaining is 9x plus product of these two, that is 8, and product of this, that is 80, like this। Then next we have to find value of x, therefore simplify this plus 8 gone to RHS and it is minus 8। हे प्लस धन असणारे 8 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ऋण होतील। सो 9x इट इज इक्वल टू 72 वजाबाकी। Then to find value of x in this term, 9 is in a multiply situation, so if we want to transfer it to RHS, so 72 divided by 9, and therefore we get answer x is equal to 8। भागाकार करून आपल्याला हे उत्तर मिळालं। Value of one variable given in this equation, that is x, and value of x is 8. This is the answer। बघा हे उदाहरण सोपं आहे। छेदस्थानचे 8 काढून टाकण्यासाठी समीकरणाच्या प्रत्येक पदाला 8 ने गुणलं आणि त्यामुळे 8 ने या ठिकाणी सोपं रूप देऊन 8 निघून गेला, 9x राहिले, हा 8 आणि बरोबर 80। हे प्लस अधिक असणारे 8 पलीकडे गेल्यानंतर वजा होतील, यांची वजाबाकी 72। 9x बरोबर 72 म्हणून x बरोबर 72, हे गुणिले 9 आहेत ते भागिले झाले आणि म्हणून x बरोबर 8। अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवता येईल। अजून यातलं थोडंसं वेगळ्या स्वरूपात असणारं उदाहरण घेऊयात। एक्झाम्पल नंबर 6, that is y divided by 7 plus y minus 4 divided by 3, it is equal to 2। So this is the example। In this
denominator are 7 and 3 also 1. So LCM of 7, 3 and 1, that is 21. So multiply each term by 21. हे छेदस्थानचे 7 आणि 3 आणि 1 हे काढून टाकायचे आहेत. आता 1 चा आपल्याला काही परिणाम होत नाही, परंतु 7 आणि 3 हे काढून टाकायचे आहेत. म्हणजेच त्यासाठी आपल्याला अशी संख्या गुणाकारात पाहिजे की त्या संख्येला 7 ने आणि 3 ने दोघांनीही भाग जाईल, आणि म्हणून अशी असणारी संख्या आहे 21. आणि म्हणून आपण प्रत्येक टर्मला 21 ने गुणून घेतोय. So multiply each term by 21. So like this, या पद्धतीने आपण लिहून याला आता सोपं रूप देऊ शकतो. बघा 3 चा भाग लागतोय. सो इट इज 3y प्लस बघा इथे 7 ने भाग लागतोय. सो 7 मल्टिप्लाय to both term, take both terms in a bracket, also 42, product of these two. So in this process we get plain equation. अपूर्णांकातील या गोष्टी निघून गेल्या आणि आपल्याला एक सरळ साधं समीकरण मिळालं. आणि आता आपण नेहमीच्या पद्धतीने हे सोपं रूप द्यायचं आहे, सिम्प्लिफाय करून हे सोडवायचं आहे. सो 3y प्लस मल्टिप्लाय करूयात 7y मायनस 28, इट इज इक्वल टू 42. देन 3y 7y सम ऑफ बोथ that is 10y minus 28, it is equal to 42. 10y is equal to 42. This minus 28, if we transfer it, it becomes plus, that is 28, and the addition of both, that is 70. So 10y is equal to 70, and therefore to find value of y, this 10 goes here, 70 by 10, and therefore answer y is equal to 7. We get the value of variable y, that is 7. तर अशा प्रकारची उदाहरणे आहेत. इथे आपण गडबडतो कुठे, याचे जे छेद हे वेगवेगळे दाखवलेले आहेत, त्यामुळे आपण थोडंसं गोंधळतो. इथे लक्षात घ्यायचं, या दोन्ही छेदांना भाग जाईल अशा प्रकारची संख्या इथे गुणाकार रूपात पाहिजे. आणि म्हणून 7 आणि 3 यांचा लसावी येतो 21. 21 ने या प्रत्येक टर्मला गुणलं या पद्धतीने, आणि मग याला सोपं रूप दिलं. 7 त्रिक 21, 3y, या 3 ने 21 ला भागलं 7 आलं, तर 7 आणि कंसामध्ये या दोघांचा वजाबाकी, आणि परत हे 21 दुणे 42. आणि मग नेहमीच्या पद्धतीने हे सोपं रूप देऊन आपल्याला उत्तर मिळू शकेल. अशाच रीतीने अजून एक एक्झाम्पल नंबर 9 घेऊयात. एक्झाम्पल नंबर 9 फ्रॉम टेक्स्टबुक, that is x minus 9 divided by x minus 5, it is equal to 5 by 7. This is the example. And then to simplify this, take cross product, तिरकस गुणाकार करूयात. तो असा होईल, 7 ने इकडे गुणलं 7 x minus 9, याने याला गुणलं 5 into x minus 5. याला आपण क्रॉस प्रॉडक्ट असं म्हणतो, तिरकस गुणाकार. भागिले असणारी संख्या इकडे गेल्यावर गुणले, ही भागिले असणारी संख्या इकडे गेल्यावर गुणले. ह्या सोपा नियम आहे, त्याला आपण तिरकस गुणाकार, क्रॉस प्रॉडक्ट असा शब्द आहे. त्यानंतर याला सिम्प्लिफाय केला तर 7x minus 63, 5x minus 25. So take variables in one side, so plus 5x becomes minus 5x, this is minus 25 as it is, plus minus 63 becomes plus 63. So
difference, that is 2x, and 63 minus 25. 63 minus 25, we get 38. या दोघांची बेरीज, हे मायनस आहेत हे प्लस आहेत म्हणून 63 मधून 25 वजा केले तर आपल्याला अशा प्रकारची संख्या मिळेल. अँड देअरफॉर 2x, टू फाइंड व्हॅल्यू ऑफ x, देन ट्रान्सफर दिस 2 टू RHS. 38 divided by 2, and therefore answer is 19. In this way we complete this example number 9. तर या सेटमध्ये अशा प्रकारची सर्व उदाहरणं आहेत. त्या उदाहरणांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता हा व्हिडिओ जवळपास 11 मिनिटांचा झाला आहे. लवकरच आपल्या आता 1 तारखेपासून शाळा सुरू होत आहेत. तर यातल्या उदाहरणांचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. ही उदाहरणं ज्यांना सोडवता येतात त्यांना यातले वर्ड प्रॉब्लेम जे आहेत हे सुद्धा सहजरित्या सोडवता येऊ शकतील. आपण यातल्या अजून एक एक्झाम्पल घेऊयात. So example number 10. Example number 10. Y minus 4 divided by 3 plus 3y is equal to 4. हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. y minus 4 divided by 3 plus 3y, it is equal to 4. We have to find value of this variable y. So denominator here is 1 1, then LCM of these two, that is 3. So multiply each term by 3. So y minus 4 by 3 multiplied by 3, also 3y by 1 multiply by 3, also multiply each term by 3, and by simplifying this we get y minus 4 plus 3 into 3, that is 9y, also product 12. Again simplifying this, 1y plus 9y, so it is 10y, this is 12, and this minus 4, if we transfer it, it becomes plus. So 10y is equal to 16, and therefore y is equal to 16. This 10 becomes denominator, and the answer is 1.6. Variable y has value 1.6 or 16 by 10. So in this way we solve all these equations which are in one variable. And the last example, that is example number 11. b plus 1 plus b plus 2 divided by 4, it is equal to 21. हे उदाहरण. यातील हे जे 4 आहेत ते डायरेक्ट आपण इकडे भागिले आहेत ते गुणाकार करून सुद्धा घेऊ शकतो. म्हणजेच आपण याच पद्धतीने प्रत्येक पदाला जसं 3 ने गुणले तसं इथे 4 ने गुणलं तरी सुद्धा चालू शकतं. सोप्या पद्धती. थोडासा आपण वेग वाढवतोय. b plus 1 b plus 2 21 हे भागिले 4 आहे ते इकडे गेल्यानंतर गुणाकार रूपात आले या पद्धतीने.
आणि म्हणून मग b plus b plus 1 plus b plus 2 it is equal to 84. So addition of 1 2 3, so 3b 84, 1 and 2 that is 3, and transfer it like this, and 3b is equal to 81, and therefore b is equal to 81 divided by 3, and therefore b is equal to 27. This is the answer. In this way we completed this practice set 12.1. आपण 12.1 हा प्रॅक्टिस सेट पूर्ण केला आहे. आणि आता जेव्हा आपण वर्गात भेटणार आहोतच तेव्हा पुन्हा एकदा थोडक्यात माहिती घेऊन आपण पुढचे वर्ड प्रॉब्लेम सोडवूया. हा जवळपास 16 मिनिटाचा व्हिडिओ तयार झाला आहे. तो अपलोड करून थोड्याच वेळात मी पाठवतो आहे. थँक्यू.